हरिनाम उपदेश हा शिकाचा हरिनाम उपदेश हा शिकाचा हरिनाम उपदेश हा शिकाचा हरिनाम उपदेश हा शिकाचा हो नाम ते शब्द खसवून 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 ठेवी चित्ता ध्यास ठेवी चित्ता बाकीचा आता हा जो विषय आहे ते देसाई साहेब हे तुम्हाला थोड्या वेळ कथन करतील. त्याच्यावरती ओंकार काढून आणि ती भाकरी वाजायची म्हणजे ते शुद्ध अन्न पवित्र अन्न शुद्ध विचार आणि त्याचे हे लहान बाळ मोठे झाले. नाना महाराज आप्पा महाराज सिद्धनाथांनी सांगितलं की हे यांना नाना महाराज म्हटलं पाहिजे यांना आप्पा महाराज म्हटलं पाहिजे. त्याप्रमाणे त्यांना शक्ती दीक्षा दिली गेली त्यांना सद्गुरु दीक्षा दिली गेली म्हणून यांच्याकडे अधिकार गुरुमंत्र देण्याचा सिद्धनाथांनी दिला आणि घरी खरोखर राहायचं. परमार्थाची गोष्ट वेगळी आणि प्रापंचिक गोष्ट ही वेगळी. प्रपंचाचे विषय वेगळे परमार्थाचे विषय वेगळे त्याची भाषा वेगळी त्याचे क्रियाकर्म वेगळं हा भाग आहे. पण ज्यावेळेस प्रपंचातून त्या परमार्थामध्ये एक रूप जर व्हायचं आहे तर सद्गुरूची कृपा लागते. सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय कोणती गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही. आज सिद्धनाथ महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी आणि मस्तकावरती प्रत्यक्ष हात ठेवून सांगितलं की तू मार्गाला जा. 26 वर्षापर्यंत त्यांनी कोणत्या प्रकारची आज्ञा दिलेली नाही. तर 26 वर्षापर्यंत यांचा जो काही मौनाचा कार्यक्रम होता प्रश्नाचा कार्यक्रम होता इत्यादी गोष्टी संपल्यानंतर 22व्या वर्षी लग्न 26व्या वर्षी गृहस्थाश्रम सुरू होऊन पहिली मुलगी झाली. त्या आधीच भगवतीने सांगितलं की मुलगी मरून जाणार किंवा तिची आई मरणार. तेव्हा कृष्णानंद सती स्वामीने सांगितलं की नाही मुलगी गिरीत हरकत नाही पण तिची आई न जायला की जिनं धन्य आज दिवस गुरुकृपा झाली षटचक्री फिरवणी आणि मना शांती दिली की तिची षटचक्री आणि फिरण्यात कुंडली जागृत झालेली आहे. निर्माण निर्विकल्प अशा प्रकारची समाधी निर्माण झालेली आहे. अशी ती प्रेमानंदनाथ तिचं नाव रमा मनोरमा अशा प्रकारचं होतं. पण तिच्या त्या क्रियेनं तिच्या त्या साधनेनं तिच्या त्या उपासनेनं एवढंच नाही उपनयन संस्कार झाला. सप्तशतीची पाठ सप्तशतीची झाली लक्ष चंडीमध्ये भाग घेऊन पाठ केलेले आहे. अशा प्रकारचं प्रत्येक दिवसाला 10 पाठाचं आपण स्वतः सप्तशती म्हणून हवन केलेलं आहे. 3 वर्ष चालू मग असा अधिकार प्राप्त करू आणि नंतर त्याला प्रेमानंदनाथ हे नाम दिलं गेलं. ते ब्रह्मीभूत झाल्या की जगदंब त्या नावाने त्यांनी देह आपला विसर्जन केला की जिथे अग्नीतून केश सगळे अलंकार लत्व पुड्या वगैरे सगळे तशी निघाली. साधी गोष्ट नाहीये. म्हणून आज त्यांच्या नावावरती प्रेमानंदनाथ पुन्हा ट्रस्ट त्या ठिकाणी खरोखर निर्माण. कारण तुमच्या अण्णा स्वामीनं पहिल्यापासून सावध होय बाप्पा तू कशी रे टप्पा काळ लागल बाप्पा तुझ्या हा काळ केव्हा हा वासून उभा आहे केव्हा गेल्याचा पत्ता लागणार नाही. ते सावध राहा. कशा करता तर भगवंताचं नामस्मरण करण्याकरता. संतांचं वचन आहे बोलण्या म्हणे राम नाम जपा अखंड भगवंताचं चिंतन करा संतांचं वचन आहे. तसं सिद्धनाथ महाराजांनी सांगितलं की बाबा रे तू आता काय करायचंय अखंड भगवंताचं नामस्मरण करायचंय की ज्या तिथला असताना वयाच्या 9व्या वर्षापासून या दिवसात त्यांनी घातलाय. जिव्हा दग्ध केली आहे. जोपर्यंत जिव्हा दग्ध होत नाही जोपर्यंत वासनेचा क्षय होत नाही जोपर्यंत त्यागवृत्ती निर्माण होत नाही जोपर्यंत मी आहे हा मी पण आवडत नाही तोपर्यंत अहंकार आहे अहंकार नाहीसा होत नाही. ह्या गोष्टी नाहीसा झाल्याशिवाय पुढचा रस्ता मोकळा होत नाही.
तो रस्ता मोकळा होण्याकरता शनै हळूहळू 3 दिवसापासून 3 वर्षापर्यंत त्याने व्रत वैकल्य करून घेतलं. शेवटी सांगितलं काही नाही. 10 महिन्याचे नाना महाराज असताना ही जी आमच्या भाऊआत्या झाल्या, त्या भाऊआत्यामध्ये ही जमीन नाना महाराजांच्या नावावरती केली आणि त्यांची पालन करती, अज्ञान पालन करती त्यांची आई. तुमचा अण्णा स्वामींचा काही यामध्ये संबंध नाही. गावामध्ये 4 घर आहेत, 1 घर सुद्धा घेतलं नाही. रानात तेवढीच जमीन ही फक्त खडका अशी. हा केवळ कृष्णानंदांचा आशीर्वाद आहे. कृष्णानंद म्हणजे पिता, माता द्वारकाई, आई वडिलांचा आशीर्वाद त्याने करून घेतलेला सेवा आणि त्यांच्यामध्ये असलेला हा उदय विश्व कल्याण काम, जगाचं कल्याण करण्याकरता आणि घटायचं आणि सगळ्यांचं कल्याण हो, समृद्धी हो, ऐश्वर्य वाढो, आयुष्य वाढो अशी कल्पना. भिक्षुक करण्यामध्ये त्या सोनई गावामध्ये जन्म असताना स्वामींना सांगितलं की बाबा रे, आपला जन्म भिक्षुक घालण्यात तर तू ह्या वृत्ती चालवलीच पाहिजे, ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. सत्यनारायण केला पाहिजे, वास्तू केला पाहिजे. फक्त लग्नाला मंदिराला त्या कार्यात जायचं नाही. शास्त्रे पक्षरे पण जे शुभ कार्य तेवढं तू करायचं आणि भागवत कथा तू वाचायचा. कोणी जर दिलं तर घेतलं नाही तर तसं माघारी यायचं. तेवढा नाही तर त्याग शिकवण्याकरता तोंडाने त्याग शिकवला नाही तर भागवत सप्ताह करायचा. भागवत सप्ताह झाला की जी दक्षिणा येईल, भोटीपुडा जेवढा येईल तेवढं ब्राह्मणाला दान करून टाकायचं. अन्न जे येईल, धान्य जे येईल ते शिरून रस्त्यामुळे वाटून जायचं आणि 2 पैसे झटकून पुन्हा माघारी प्रणकुटीमध्ये यायचं. भिक्षाटण्यावरती महिनावरती काढायचं. असा 12 वर्षपर्यंत आपण बघून त्याने या रानामध्ये झोपडीमध्ये काढून घ्यायला लावले आणि त्याने शेवटी सांगितलं की 12 वर्षानंतर या जागेचा काळ सुधरेल. 12 वर्ष पूर्ण झाले. पित्याचा म्हणजे स्वामींचा संन्यास झाला. त्यांचा 6 वर्ष संन्यास होता. तर जाईल संध्याकाळच्या वेळेला आरती करून एका ओंकारात बसल्या बसल्या हे विसर्जन केला. त्यांची समाधी इथे आहे आणि त्या ओंकाराची सतत स्मृती राहावी मग सिद्धनाथ महाराजांनी त्यांच्या आज्ञेप्रमाणे आज ओंकार यंत्र या ठिकाणी खोटं स्थापित करत त्याचं प्रत्येक पार्ट म्हणजे प्रत्येक भाग करून घेतलेला या जागेवरती आणि त्याची स्थापना केलेली आहे. ते ओंकार यंत्र योगपीठाचं आणि त्याच्यावरती मी या ठिकाणी आहे. तांदळा निघाला तो तांदळा त्या ओंकार यंत्रावरती स्थापन केला आणि त्यांनी सांगितलं भगवतीनं की मी इथं आहे, भक्तांची सेवा घेईल. त्याप्रमाणे आज 40 वर्ष कळस लावून मंदिर हे पूर्णत्वाला झालेलं आहे. राजराजेश्वरी सारखं आज काच महालामध्ये ती मूळ बसली आहे. आपण बसवलेलं नाही की ज्या यंत्राला आयाचीच वृत्ती राहत असताना 1.5 लाख रुपये त्यावेळेस खर्च आला. आता किंमत त्याची किती असते तर कोणी करून घेतला त्याला सांगितलं. स्वामी गेल्यानंतर आयाचीच वृत्तीने राहा. 3 वर्ष आयाचीच वृत्तीने या बांधाच्या पलीकडे जायचं नाही. कोणी आणून जाऊन तर खायचं नाही तसं बसायचं. 16 विद्यार्थी त्याला शिकायला होते. अशा घरातले म्हणजे रोज 200 माणसाचं अन्नदान व्हायचं. पण कुठून येत होतो काय येत होतं ते करून आलं आणि त्यावरती हा दगड घडायला त्या हिवऱ्याचेच माणसं होते. हरिजान दगडाचं काम, नेवाशाचा दगड, ही सगळी वडारी कंपनी सुद्धा नेवाशाची दगड पोहोच करायची. लाखो रुपये त्यांचं व्हायचं. पहिलं काय असायचं पण वेळ आले की कोणी तुमच्यासारखं ऐकून ते पैसे घेऊन जायचं आणि ते काम पूर्ण व्हायचं. तो म्हणता येईल का
अण्णा स्वामीला म्हणता कन्या मंदिर बांधलं म्हणून तिने प्रत्यक्ष प्रचिती दिली आहे की मी आहे हे मी सगळं काम करून आणि तिने सगळं काम करून सगळ्यांच्या हातून. म्हणून आज धन्य ही जी तुम्ही या ठिकाणी प्रेमानं तळमळीनं तळमळीनं इतका पाऊस असताना नद्यांना पाणी असताना जागी आठवडे आले असताना सुद्धा भगवतीने या ठिकाणी तुम्हाला अजून पोहोचवलेला आहे. आता हा सोहळा तर आनंदात शिष्य घेऊन जायनं तुमची या घरी बोल भगवतीची महाराजांची पूजा होत नवीन समर्पण होईल. नंतर पुढच्या सगळ्या गोष्टी होतील. तिथे पूजा होईल. म्हणून एवढं तळमळीनं सांगतो की परमेश्वर आहे, शक्ती ही आहे. आपण तिची भक्ती केल्याचं ती शक्ती निर्माण होऊ शकत नाही. काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे. भक्ती करणं म्हणजे काय करणं? अखंड भगवंताचं नाव घ्या. अमुकच तुम्ही नाव घ्या असं आग्रह नाहीये. जगदंब म्हणा, पांडुरंग म्हणा, दत्तात्रय म्हणा, शंभो म्हणा, काही म्हणा, पण नाम घ्या. कलौ केशव कीर्तनात रे गरजेची गरजेची कलियुगामध्ये एक नामस्मरणाशिवाय दुसरं साधन नाही. कोणतंही जरी नामस्मरण घेतलं तर ती शक्ती निर्माण होऊन एका शक्तीतच ती पोहोचणारी आहे. तो पोहोचणारी शक्ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूप तो आत्मा कसा आहे? अणुरेण तोकडं भरलेला आहे. सर्व विष्णुमय सर्व ठिकाणी परमात्मा झाला. तिथे निश्चयात्मा असा निश्चयात्मा हा अंतःकरणाच्या ठिकाणी झाला. तरी आता आपण थोडक्यामध्ये जपरूपाने नामस्मरण करून घेऊ आणि नंतर आपला कार्यक्रम परत करून पुढचा कार्यक्रम सगळ्यांनी मांड्या घालाव्यात. पाठीचे कडे ताट ठेवावे आणि डोळे झाकून बसावं की आज आपल्याला काय दृश्य मिळतंय आणि ते दृश्य आणि 12 महिने आपल्याला पुढं वाढवायचं आहे. ती शक्ती आपल्या ठिकाणी निर्माण व्हायची आहे. त्याकरता आजचा हा विषय आहे. मावल्याने सुद्धा मांड्या घालायच्या, पाठीकडे ताट ठेवायचे, डोळे झाकून घ्यायचे. काही फार वेळ नाहीये. थोड्या वेळामध्ये जपपणा करायचा अगदी प्रेमानं शांततेनं की ती शक्ती अणुमुख आहे ना आपल्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आजच्या अनुभवापेक्षा पुढच्या वर्षीचा अनुभव अंतःकरणात जास्त वाढला गेला. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः 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 शिवाय या ठिकाणची उपासना शिवशक्त्यैक भाव आहे, पण ती एका रूपाची आहे. भेदाभेदपेक्षा आला कंटाळा विषयाचा धंदामग मायेचा तो भक्तांनी म्हटलेला आहे की अभेद आहे, भेद नाहीये. तुम्ही शिवस्वरूप विष्णू विष्णू स्वरूप शिवाहा शिव आणि शक्ती ऐक्यरूपा स्त्री पुरुष भेद कुठे उरला अशा प्रकारचा भाव या ठिकाणी अंतःकरणातला असल्या कारणानं शिवशक्ती उपासना आहे. 108 निदान जप हा नित्य झाला पाहिजे. याचा हेतू का 100 का म्हणू नये, 101 का करून 108 का करावं याच्यात 1-2 मिनिटात मुद्दा आणि कथन केला जातो. 8 वरचे आकडे 8 शरीराच्या ठिकाणी अष्टदोष आहेत आणि ते अष्टदोष नाहीसे झाल्याशिवाय अष्टभाव ही प्रकृतीची निर्माण होऊ शकत नाही. अष्टभाव अंगी रोमांचेरू कधी कंठ होऊन जाऊ नेत्री खळ खळ सोयवाहो ऐशी स्थिती करीन रोमांच पाहिजे, दर्द खळखळ पाहिजे चालू पाहिजे, कंठ सगळीत झाला पाहिजे. एखादा 12 वर्षांनी आपला मुलगा आपल्याला भेटायला आला तर आपलं अंगावरती रोमांच कंठ सगळीत होऊन जातो. तसं भगवंताला पाहिल्या बरोबर आणि खरोखर भगवंताच्या नामाचा जप करीत असताना हे अष्टभाव शरीराच्या ठिकाणी खरोखर निर्माण झाले पाहिजे, इतरचे विचार नष्ट झाले पाहिजे. त्याकरता 18चा आकडा पाहिजे. मग अष्टदोष नाहीसे होऊन शरीराची शुद्धता होऊन अष्टभाव प्राप्त होऊ लागले असताना पुढची स्थिती शून्य आहे. शून्य शून्य महत्तरम. एका शून्यातून
दुसऱ्या शून्यात जायचंय. गंधाचा त्रिपुंड लावतात, 3 रेषा असतात, त्याच्यामध्ये 2 बोटाचे गंध लागला जातो, 2 किरकिरलेले जातात. एका शून्याचा आकार नाही होऊन आणि दुसऱ्यामध्ये जायचे. अष्टभाव निर्माण होण्याकरता अष्टदोषाची निवृत्ती. आणि पुढं काय सांगितलं? 1 8 0 आणि 1. एक म्हणजे एकोहम शिवोहम. आत्मा हा एक आहे. हा आत्मा सर्व ठिकाणी अणुरेणूच भरला. प्रत्येक पुरुषात आहे, स्त्रियात आहे, मुंगीत आहे, किड्यात आहे, व्याघ्रात आहे, सर्वात आहे, वृक्षात आहे, तिकडे तिकडे तो भरला. जसं प्रल्हादाला विचारलं असं नाही तर जळी स्थळी आकाशी पाताय तिकडे तिकडे माझा भगवान भरलेला आहे. नारायण 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 स्वरूपामध्ये म्हणजे आत्मस्वरूपामध्ये एक रूप व्हायचे आहे. रंग नाही, रूप नाही, नाही परम छाया, निर्विकार निर्गुणही तुमचे रघुराया. समताचो आणि म्हणजे कबीरांचं हे वचन. तो कसा आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया म्हणजे वर्ण नाही, काय नाही, निर्विकार निर्गुण तुला त्या निर्गुण निराकार. आज ते फक्त संन्यासाला म्हणता येईल, पण गृहस्थाश्रमाला निराकारात जाता येणार नाही. त्याने साकारातून निराकारात गेलं पाहिजे. की त्याचं जे प्रत्येक आश्रमाचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याने प्रत्येकाने चाललं पाहिजे. ब्रह्मचार्याचं वेगळं आणि गृहस्थ आश्रमाचं वेगळं. धन्य गृहस्थ आश्रमात गृहस्थाश्रमासारखा धन्य आश्रम दुसरा नाही. की या आश्रमामध्ये प्रत्येक गोष्टीचा आपल्याला ऐश्वर्यानं सुखोपभोग घेता येतात. शेवटी त्याग करायचं आणि विसरायचं. गृहस्थाश्रमामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आणि विसरायच्या. करायच्या म्हणजे वाटल त्या करायच्या नाहीये. सत्य क्रिया, सत्य बोलणे, सत्यावी अन्नने, मनाशी व्यसन देणे, भगवंताला भगवतीला काय म्हणायचं की मला सत्य क्रिया करू दे, सत्य बोलू दे, सत्य व्यवहार होऊ दे. सत्यामध्ये त्रास आहे पण सत्य देव जयती. जरी त्रास घडला त्या कलियुगामध्ये पण शेवटी सत्याचाच जे असतो हे लक्षात ठेवायचं. सत्य हे व्रत आहे, सत्य हे कल्याण आहे, सत्य हे यज्ञ आहे, सत्य हा याग आहे, सत्य हे कलियुगाचा सत्याचा धर्माचा पाया आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कर्म करायचं आणि विसरायचं. घर बांधलं, 3 तळाचं बांधलं पण छाती मी बांधलं नाही म्हणायचं. अहो घर बांधलं, वीर खोडली, बाग बांधलं. माझ्या बापाने काय केलं? अरे बाप होता म्हणून तो निर्माण झाला. बाप नसता तर कसं काय निर्माण झाला? मातृदेव हो, पितृदेव हो, आचार्य देव हो, अतिथी देव हो, हे गृहस्थाश्रमाचे 4 सूत्र आहेत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आईला नमस्कार रोज केलाच पाहिजे, वडिलाला नमस्कार केलाच पाहिजे, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागलंच पाहिजे. अहो ज्यावेळेस जमदग्नी रागावले, रेणुका माता पाणी घेऊन गेले असताना आत्ताच्या आता बाहेर होऊन झोपडीच्या बाहेर उभी राहा. रेणुका मातेला बाहेर उभं राहावं लागलं.
मुलांना हाका मारली, आत्ताच्या आता तुमच्या आईची गर्दन ओढवा. एकही तयार झाला नाही. आई असताना तिची काय गर्दन ओढवता येईल? बापाने वर्तवून ते सांगून मुलांचे वर्तवून करत नाही. जमदग्नी लाकडाची मुळी घेऊन आले. परशुराम, जमदग्नीचे पुत्र परशुराम झारखंड मुळी दाखल. कोण? रामा. आज्ञा आत्ताच्या आता तुझ्या आईचं मुडकं उडून जा. खांद्यावरती परशु होता, खांद्यावर सतत परशु राहणारा असा तो राम, त्याचं नाव परशुराम. त्याचं घेतलं खटकन मुडकं खटकून खाली. साष्टांग नमस्कार, नमस्कार. काय केलं? वरमद्रोही वर माग म्हणण्यापेक्षा काय नको, माझी आई मला पुन्हा मिळाली. ताबडतोब ते मस्त आणि धडावाटी ठेवली. जमदग्नीने दृष्टी फिरवतात दशरथ पुंडरी काय पितृवरती प्रेम आहे आणि पित्याच्या पुत्रावरती काय प्रेम, काय शक्ती आहे. आणि ती शक्ती भक्ती केल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही. म्हणून पित्याची सेवा ही प्रत्येकाने केली पाहिजे. नाही सेवा घडली तुझा नमस्कार, आईला नमस्कार, सद्गुरूला नमस्कार आणि अतिथी अभ्यास झाले असताना त्यांचा सत्कार. आपल्याकडे काहीतरी राहणार नाही, तो गोड बोलायचं, नमस्कार करायचा आणि त्यांना वाट लावायचा. हे गृहस्थाश्रमाचे कर्तव्य. गृहस्थाश्रमाला सद्गुरूंची कृपा लागते. त्यांच्या कृपेनं त्यांनी ती जर श्रद्धा जशी ठेवली, हे यथाप्रभत ग्रंथ जिथे म्हटले जसे तुम्ही शक्ती ठेवा, भक्ती ठेवा, त्याप्रमाणे शक्ती निर्माण होईल आणि त्याचे कार्य खरोखर भक्तांचं सिद्ध होत नाही या संशय. कारण संतांचं होते संशयाची बाधा न हो कोणी काळी. संत म्हणजे कधीही संशय ठेवायचा नाही. निश्चयात्मक बुद्धीचा भाव. तुकाराम मानवाने म्हटले निश्चयाची बळो तुका मिळते. निश्चय पाहिजे. कट्टर अंतकरणाचे काय ताडो अथवा मारू आणि याला शरण जाईना सोडून कोणता पदा. परंतु आपण एकच धरला ध्येय, त्या ध्येयाप्रमाणेच आपण चाललं पाहिजे. यात संशय नाही. कित्येक गोष्टी परिपूर्ण झाल्याशिवाय राहू शकत नाही. त्या बालकाच्या असो, तरुणाच्या असो, वृद्धाच्या असो, मावल्यांच्या असो, कोणाच्या असो, त्या इच्छा परिपूर्ण झाल्याशिवाय राहा. साधा 5 वर्षाचा राजपुत्र अति अभिमानी असल्या कारणानं बापाचा आईचा त्याग करून अरण्यामध्ये खोकरण घेऊन गेला. गुलगुल पळत नागरांची स्वारीवरून चाललेली होती. क्षत्रियाचं लेकरून चाललेलं खाली उत्तर कोण? ध्रुवा. कुठे चालला? परमेश्वराची भक्ती करण्याकरता. तेव्हा नारदाला वाटलं की योग्य. नारदाने त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला. बाळा, यमुनेच्या काठी जाऊन तू तपश्चर्या कर. पाणी पिऊन राहणे, वाळलेले पानं, पिकलेले पानं खाऊन राहणे, पहिल्याने फळावरती, पानावरती, पाण्यावरती, नंतर उभं राहायचं, नंतर एका पायावरती उभं राहायचं, नंतर एका पायाच्या अंगठ्यावरती उभं राहायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 खंड
होता. अशा त्या बालकांनी सद्गुरूंनी म्हणजे नारदांनी सांगितलेली उपासना आहे का पायातले का पायाच्या अंगठ्यावरची सतत गाल अक्षरी म्हणजे पत्र राहिलेला आहे. प्रत्यक्ष भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रगट झाले. पुंडरी भक्तीमध्ये काय सामर्थ्य काय शक्ती निर्माण होते. मग आपण या लोकांनी भक्ती केली असताना ती शक्ती आपल्या ठिकाणी निर्माण होणार नाही का प्रश्न आहे. आज एवढे आप त्या ठिकाणी सगळी जमलेली मंडळी आहे तर प्रत्येकाने आप 12 महिने आपल्या शक्ती निर्माण करायची. कशानं? भक्तीनं. भक्तीने काय लाकडं तोडायला जायचं काय पैसा खर्च करायचा तर काही दुसरं काय करायचं काय करायचं. यम नको उडते नको काय नको अवघड काहीच नाहीये. ते लक्षात ठेवायचे. कोणावरती पैशाचा लोड नाही, कोणाला काही मागायचं नाही. एकच आम्ही मागणार नाही. भक्ती करा, नामस्मरण करा, शक्ती निर्माण करा, आरोग्य निर्माण करा, आयुष्य वाढवा, ऐश्वर्य करा. हे सांगण्याचं कर्तव्य आहे. आमचे तुम्ही त्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजे भगवंताचं नामस्मरण केलेला जप हा प्रत्येकानेच केला पाहिजे. तुम्ही नुसते गुरुपौर्णिमेला आले मेहनत केली तर काय मेहनत करेल ते 10 मिनिटं कसे निर्विकार निर्विचार स्थिती होता. खरा आनंद तोची रेखा आत्मस्वरूप आपल्याकडे तत्वचा हरिशर नेणुका होता. पूर्ण शिवशक्ती बाजूला आपला आत्मस्वरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एक रूप होण्याकरता काय पाहिजे? नामस्मरण. आपण गृहस्थाश्रमात आहोत. आपण गुरुची सेवा त्याप्रमाणे गृहस्थाश्रमात आपल्या कुटुंबाची सेवा, मुलाबाळांची सेवा, त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांचं ऐश्वर्य हे प्रत्येकाने त्यांच्या मानानं त्या गोष्टी आणि खरोखर केल्या पाहिजे. हे प्रत्येकाचं कर्तव्य. कर्तव्याशी जागावे, केले कर्तव्य विसरून जावे, निरंतर पाहावे. करायचं आणि विसरायचं. आपण तो शिक्षण नाही केलं का अमुक नाही केलं तो कर्तव्य म्हणून केलं माझे बापा जास्त जायचं. हे शब्द ऐकून घेण्यापासून करायचं आणि विसरून जायचं. तुझं कल्याण असो, तू सुखी असो. फार अवघड आहे. म्हणून सावधतेनं ग्रस्ताश्रमामध्ये वागावं लागतंय. पुढच्या पिढीशी सावधतेनं चालावं लागतंय. पण लहानपणापासून बोलत आहे भजन करा, नामस्मरण करा. ग्रस्ताश्रमाचं कर्तव्य. आता हा भक्ती मार्गाचा संप्रदायाचा भाग थोडक्यामध्ये कथन केला. आता संस्थानाबद्दलची गोष्ट की ज्यावेळेस हे संस्थान लिहिलं गेलं त्याला उत्पन्न काय आहे याच्या ठिकाणी मुख्य भाग अन्नदानाचा सांगितलेला आहे की आलेला माणूस तिथून उपाशीनं गेला पाहिजे. तर हे तुमचं संस्थान भिक्षांनावरती चाललं पाहिजे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देत पाहिजे. ही भिक्षा कशा करता? ज्ञान वैराग्य आणि त्या भिक्षांनावरती हे आहे. नाही तर अयाचित दृष्टीनं कोणी जर आणून दिलं तर एक हा संसार चालणार आहे. मग आतापर्यंत 40 वर्ष या 2 नियमावरती ह्या गोष्टी चालत आल्या. आता या लोकांचा या संस्थानाशी कोणत्या गोष्टीचा संबंध हा राहिलेला नाही. म्हणजे व्यवहार दृष्ट्या
पण आतापर्यंत 3 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी त्या दोन्ही मुलांनाच पाहाव्या लागतात आणि हे कार्यभाग पूर्ण करावा लागतंय. हा त्यांचं उदार कर्तृत्व आहे, उदारत्व आहे. पण आपण सुद्धा सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपलं हे संस्थान एवढंच नाही तर शंकराचार्यांनी धन्यता मानून हे शक्तिपीठ निर्माण झालेलं आहे, त्याला शक्तिपीठ म्हणून लिहून दिलंय. संज्ञा म्हणून मुलांच्या हातामध्ये ते प्रमाणपत्र दिलं. मग आपण किती धन्य आहात, आपण किती भाग्यवान आहात. आज आपलं हे संस्थान शक्तिपीठ झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की असं ओंकार यंत्र कुठेही नाही, इथेच ते ओंकार ही शक्ती या ठिकाणी आहे. म्हणून तुम्ही किती भाग्यवान आहात. भाग्यवान कसे, हा अंश तुमच्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवा. इतके अंशाने शक्ती. वार्षिक उत्सव हा गुरुपौर्णिमेचा जो असतो तो भक्तांचा असतो. प्रत्येक भक्तांनी सेवा करून हा उत्सव करायचा असतो. त्याप्रमाणे तिथं राहणारे माणसं, तिथं राहणारे, आता नोकरीच्या पैशाशिवाय कोण काम करणार. प्रत्येकाला संसार आहे, प्रपंच आहे. बाहेर 100 येते त्याला 50 द्यायला पाहिजे ना. मग अशा व्यक्तीने त्यांचा निर्णय होण्याकरता तो विचार झाला पाहिजे. म्हणजे गंगादेवी भगवान होऊन तिच्या व्याजावरती हा सगळ्या गोष्टी पार पडल्या पाहिजे. हा विचार प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कशा रीतीनं ह्या गोष्टी पार पाडायचा हा लक्षात घ्यायचा. ते हे मी सांगू शकत नाही, माझा विषय हा नाही. ह्या गोष्टी मी हा नाही शब्द बोलायचा नाही. तरी पण थोडक्यामध्ये या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण आता ती समर्थ आहे. एवढा मोठा डोक्यावरती भार असलेला त्यांनी सहजासहजी आनंदात पार पाडला. अमृत महोत्सव करायचा नव्हता झाला आणि तो आनंदात पार पाडला गेला. भगवतीची धन्यता, धन्य असो ती मावशी. वेळा माणूस लक्षात ठेवा. त्याला बडबड करायला आला तर तुम्हाला संध्याकाळ असंच बसू होते. मग जेवढं बोलायचं तेवढं बोलणार. आता पुढचा विषय फक्त देशाचा